ब्रेकिंग न्यूज येते आहे। पैठणच्या नांदरमध्ये कारखान्यातील 2 मजुरांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। उचल घेऊन ऊस तोडीस न गेल्याच्या रागामधनं ही मारहाण झाल्याचं कळत आहे। कारखान्यामधील कर्मचाऱ्यांकडून अर्धनग्न करत मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाणी प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण बघतोय संभाजीनगर मधली घटना आहे। अत्यंत अमानुष असा हा प्रकार संभाजीनगरच्या पैठणमध्ये घडला आहे। पैठणच्या नांदेडमध्ये या मजुरांना मारहाण करण्यात आले। कारखान्यामधील 2 मजुरांना बेदम मारहाण करण्यात आले। त्याची ही भयंकर दृश्य आपण बघतोय। उचल घेऊन ऊसतोडीला न आल्याच्या रागामधनं ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती सध्या हाती येते। कारखान्यामधील कर्मचाऱ्यांकडून अर्धनग्न करत या 2 मजुरांना मारहाण करण्यात आलेली। संतापजनक अशी दृश्य या सगळ्या प्रकाराची कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। मारहाणी प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहे। सुमित, अत्यंत अमानुष आणि अत्यंत संतापजनक असा सगळा प्रकार आहे, काय तपशील? पैठण येथील शिवाजी ॲग्रो शुगर कारखान्यामध्ये ऊसतोडणीच्या कामावर दाखल न झाल्यामुळे कारखान्यातील चालकांनी खासगी कामगारांना पाठवून पाचोड आणि लिंबेगाव येथील अपहरण करून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी जातीवाद शिवगाळ केल्याचं देखील सांगण्यात येत आहे। सायंकाळी 6 वाजे दरम्यान ही घटना काल घडली आणि आप्पासाहेब गंगाधर साळुंके असे या मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून यात मारहाण करणाऱ्या 5 जणांविरुद्ध विविध कलमांखाली पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुरु, बरं, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर संभाजीनगर मधला प्रकार आहे, ज्या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे।